हॅलो, मी अंजली ATM किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत पोटॅटो बाईट्सची रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी आपल्याला पॅनमध्ये तेल टाकायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। इथे नंतर इथे तीळ टाकायचे आहेत, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण टाकायचा आहे क्रश केलेला आणि हे थोड्या वेळ आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं। नंतर त्यामध्ये मिरे पावडर टाकायची आहे, चिली फ्लेक्स टाकायचे आहे इथे आणि हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 2/3 कप आणि त्यापेक्षा थोडंसं 2-3 चम्मच इथे पाणी आपल्याला टाकायचं आहे। आणि ही जर रेसिपी तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर इथे हिरवी मिरची तुम्ही स्किप केली तरी चालते, म्हणजे जेवढा आपण रवा वापरतो त्यापेक्षा थोडंसं इथे पाणी जास्त टाकायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला इथे रवा टाकायचा आहे। मी इथे बारीक रवा वापरला आहे, तुम्ही जाड रवा जर वापरत असाल तर त्याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर तो रवा वापरायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि याच्यामध्ये गुठळी नाही बनली पाहिजे, एकदम छान स्मूथ आपला डो तयार झालेला पाहिजे। त्यानंतर गॅस बंद करून हे आपलं मिश्रण आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आणि ट्रान्सफर केल्यानंतर मिश्रण आपल्याला हलकंसं थंड करून घ्यायचं आहे, पूर्ण इथे थंड नाही करायचं। त्यानंतर इथे आपल्याला बटाटे लागणार आहेत, तर बटाटे छान उकळल्यानंतर आपल्याला 2-1 तास त्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे ते बटाटे वापरायचे आहे। बटाटे पण आपल्याला बारीक किसणीने व्यवस्थित किसून घ्यायचे, बटाट्याचे मोठे तुकडे नाही राहिले पाहिजे, यासाठी आपल्याला बटाटा व्यवस्थित स्मूथ आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे। आणि बटाटा किसल्यानंतर जे चीज आहे ते आपल्याला इथे किसायचं आहे आणि चीज मी 1-1.5 तास फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, त्यानंतर आपल्याला ते वापरायचं आहे। मी इथे पोटॅटो बाईट्स गार्लिक फ्लेवरचे बनवत आहे, तुम्ही इथे ऑरेगानो किंवा मिक्स हर्ब्स टाकलं तरी चालतील। आणि त्यानंतर आपल्याला इथे भरपूर कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्याचा एक सॉफ्ट डो आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता आपण पोटॅटो बाईट्स करायला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला इथे आधी कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि नंतर जे आपण मिश्रण बनवलेलं आहे त्याचा एक गोळा घेऊन आपल्याला त्याचे बाईट्स बनवायचे आहे। आणि हा जर गोळा तुमच्या हाताला चिटकत असेल तर इथे तुम्ही थोडासा तेलाचा हात घेतला तरी चालेल। आणि हे बाईट्स बनवल्यानंतर आपण फ्रीजरमध्ये 1 ते 1.5 महिना एअरटाईट डब्यामध्ये आपण ते स्टोअर करू शकतो आणि जेव्हाही तुम्हाला बाईट्स खायची इच्छा झाली तेव्हा तुम्ही ते फ्रीजमधून काढून त्याला ताबडतोब तळून तुम्ही बाईट्स एन्जॉय करू शकता। बाईट्स बनवताना सर्व बाईट्स आपल्याला एका साईजची आणि एका जाडीची आपल्याला इथे बनवायची आहेत, त्यामुळे ती आपल्याला तळायलाही सोपी जातील आणि बाईट्स दिसायलाही पण छान दिसतील। त्यानंतर हे बाईट्स आपण टोमॅटो केचपसोबत किंवा कोथिंबीर आणि जी पुदिन्याची हिरवी चटणी असते त्यासोबतही आपण ते सर्व करू शकतो। इथे आता आपण बाईट्स सर्व कापून घेऊया आणि कापताना जर जे मिश्रण आहे ते तुमच्या चाकूला चिटकत असेल तर चाकूला थोडंसं तेल लावायचं। आता या पद्धतीने आपण सर्व बाईट्स कापून घेऊ। त्यानंतर आपल्याला त्याला दोन्ही साईडनी हलकंसं दाबून घ्यायचं आहे आणि एक त्याला शेप द्यायचा आहे। या पद्धतीने मी आता बाकीचे सर्व बाईट्स तयार करून घेते। नंतर बाईट्स तळण्यासाठी गॅसवर तेल ठेवायचं आणि हाय फ्लेमवर तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं। त्यानंतर फ्लेम स्लो करून बाईट्स टाकायचे आणि बाईट्स टाकल्यावर परत आपल्याला इथे फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवर आपल्याला थोडा वेळ त्याला होऊ द्यायचं। त्यानंतर आपल्याला फ्लेम इथे स्लो करायची आहे आणि बाईट्स एकदा फिरवून घ्यायचे आणि बाईट्स आपल्याला गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत मीडियम फ्लेमवर व्यवस्थित ते तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे बघा आपले बाईट्स व्यवस्थित तळलेले आहेत। आता आपण बाईट्स सर्व करूया।